शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत। त्यांचा दौऱ्याचा जो आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। तर डोंगरकड्यात यापूर्वी सभा पार पडली आहे। त्यानंतर आता औंढाणा तालुक्यातील जवळा बाजार या ठिकाणी त्यांची शेतकऱ्यांशी संवाद संपन्न होणार आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते अंबादासजी दानवे सर। खरं तर मागच्या 4 दिवसापासून मराठवाड्यात दौरा सुरू आहे। शेतकऱ्यांनी अक्षरशः उद्धवजी समोर जे आहेत ते अश्रू अनावर आले होते। बिलकुल ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे अश्रू भावना अनावर झालेले आहे। कारण उभ्या शेतातलं पीक वाहून जाणं याच्यासारखं दुःख कोणतं नसतं। कारण याच्यासाठी मेहनत करावी लागते, पीक काही सहज येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे ह्या जाणून घेण्यासाठी उद्धवजी येत आहेत, संवाद साधत आहेत। सरकार तर दगडासारखं झालेलं आहे, पण दगडालाही पाझर फुटाव्यात अशा शेतकऱ्यांच्या भावना आहे। मला वाटतं ह्या उद्धवजी ऐकून घेतात, हे सगळ्यात मोठं आहे। हा दौरा सुरू असतानाच परत एकदा उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये मी परत 15-20 दिवसात येणार असल्याची घोषणा डोंगरकड्यामध्ये केली। बिलकुल येऊ शकतील ना, पुन्हा येऊ शकतील। कारण या सगळं पॅकेज वगैरे या ज्या घोषणा आहे दगाबाजी सरकार करत आहे। आणि म्हणून सरकार रोज घोषणा करतं हे दिलं ते दिलं, तर खरंच दिलं का पुन्हा एकदा येऊ आम्ही बघू, त्याला काय। मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याचं समोर आलं होतं आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेकडे बोट फिरवलं आहे। धनंजय मुंडेच यांनी माझ्या मारण्याचा कट जे आहे ते रचल्याचं मनोज जरांगे पाटील मुंडे यांच्यावर आरोप केलेला आहे। मला असं वाटतं हा पोलीस तपासाचा भाग आहे। मनोज जरांगेंनी रीतसर तक्रार दिली तर पोलीस तपास करतील। मनोज जरांगे एक सामाजिक कार्यकर्ते, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आहे। याच्या जीवाची काळजी करणं सरकारची जबाबदारी। मनोज जरांगेंनी ज्याच्यावरही अंगुली निर्देश केला असेल त्याची चौकशी सरकार करेल असं मला वाटतं। खरं तर पार्थ पवारच्या प्रकरणावर जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि हा मुद्दा जो आहे तो तुम्ही रेटत नेलेला आहे। बिलकुल रेटणारे अजून त्याच्यातले तर बरेच खुलासे यायचे, बरेच पेपर्स यायचे आहेत ते आमच्याजवळ। पण तो आमचा दौरा होऊन जाऊ द्या 2 दिवसाचा आणखी, मग मुंबईत जाऊन याच्यावर सगळे समोर 2012 पर्यंतच्या फाईल आहेत असं सकाळी तुम्ही बोलले। बिलकुल आहे, सगळ्या फाईल्स माझ्याकडे। विलासराव देशमुखांच्या आहे, बाळासाहेब थोरात यांनी त्याच्यावर काय कमेंट केले आहे। खडसे साहेब बोलले की महसूल मंत्री असताना माझ्यावर सुद्धा दबाव आला होता। हे सगळे नोटिंग त्याच्याकडे आहे, त्यामध्ये आहे माझ्याकडे। एक शेवटचं घेतो, मराठवाडाभर फिरतंय, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, अश्रू आहेत। ह्या अश्रूमधून शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही कशा आता सरकारपर्यंत पोहोचणार आहात? बिलकुल पोहोचवतोच आहेत ना। हे काय सरकारला दिसत नाही, या सगळ्या गोष्टी दिसतात सरकारला दिसतात। दिसल्या नाही तर आहे ना, सगळे मार्ग आहे आमच्याकडं। विरोधक म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा दौरा होतोय। निवडणुका परवा डिक्लेअर झाल्या, हा दौरा आमचा दिवाळी आधीपासून ठरला होता। आम्ही सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत वाट पाहू, दिवाळीला नाही भेटलं तर त्याच्यानंतर आम्ही येऊ, तशा पद्धतीने येतोय। खरं तर दौरा जो आहे तो हा पूर्वनियोजित होता। निवडणुका ज्या आहेत त्या आत्ता जाहीर झालेल्या आहेत। आम्ही दौरा जो आहे तो पूर्वीपासूनच करतोय असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।